एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट। कल शपथ विधि हुई। अजित पवार को एक भी स्टेट कैबिनेट पद भी नहीं दिया गया और एकनाथ शिंदे को सिर्फ एक स्टेट दिया गया। किस तरह से पहले किसी नाराजगी निकल के सामने आ रही है? देखिए, ये सरकार एनडीए की है। ये सरकार नरेंद्र मोदी जी की या बीजेपी की नहीं है। और ये जो है, जो आपने नाम लिया, अजित पवार, एकनाथ शिंदे, ठीक है, किसी के पास 1 सीट है, किसी के पास 7 सीट है। सीटें कैसे आई सबको मालूम है। ये तो बीजेपी के गुलाम और आश्रित लोग हैं। ये क्या करेंगे? अगर स्वाभिमान वगैरह होता तो वो राज्य मंत्री पर ठुकरा देते। अजित पवार ने ठुकरा दिया। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गए बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। जतिन राम मांझी को भी एक ही एमपी है, उनको कैबिनेट दिया है। और महाराष्ट्र के ये लोगों को कुछ मिला नहीं है। ये उनकी मजबूरी है या ये उनका मामला है, उसका ऊपर हम बात नहीं करेंगे। लेकिन आखिर एक कैबिनेट बना है। अब कैबिनेट कितने दिन चलेगा वो देखना पड़ेगा। जो हालात है, जो जानकारी सामने आ रही है, उसे तो लगता है पूरा मामला डामाडोल है। नरेंद्र मोदी जी को तीसरी कसम लेनी थी। एक रिकॉर्ड, एक विक्रम प्रस्थापित करना था, वो कर लिया बस। अब जितने दिन वो खींच सकते हो खींच लेंगे, लेकिन इस खींचेतानी में देश का नुकसान होने वाला है। ये तो व्यापारी लोग हैं, 10 दिन शेयर मार्केट से खेलेंगे। हाँ, उनका तो उद्देश्य है पैसा कमाना, लूटना। ये व्यापारी लोग हैं। ईस्ट इंडिया कंपनी गुजरात, उनको देश से कोई मतलब नहीं है। जब वे शपथ ले रहे थे कल, तो जम्मू कश्मीर में आतंकवादी हमला हुआ, 10 लोग मारे गए, 36 लोग घायल हैं। और अमित शाह जी, गृह मंत्री, चुनाव के दरमियान बोल रहे थे, देखो हमारी वजह से हमने 370 लाया और जम्मू कश्मीर में इतनी शांतता है, इतनी स्थिरता है। क्या हुआ देखो भाई, उससे पहले भी हुआ है, आज भी हो रहा है। आपको जम्मू कश्मीर की चिंता नहीं, आपको मणिपुर की चिंता नहीं, बेरोजगार, महंगाई के बारे में आपके पास कोई योजना नहीं। बस सरकार बनानी है, शेयर मार्केट की तरफ शेयर मार्केट चलाना है, स्टॉक एक्सचेंज चलाना है, व्यापारियों को, उद्योगपतियों को मदद करना है। यही आपका एजेंडा है और कुछ नहीं। और बंदरवाट जो आपके साथ आए हैं सपोर्ट के लिए, उनको बांटना है। जनता का पैसा है, लूट सके तो लूटो। यही चल रहा है बस, और कुछ नहीं। मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारे शिंदे गटाला एकच राज्यमंत्रीपद आणि काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली। हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही। आतापर्यंत मोदींचं सरकार, मोदी तीसरी बार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, सब कुछ मोदी, का ते चित्र नव्हतं। एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे। 2 टिकू महत्त्वाचे आहेत। 2 बाबू, नितीश बाबू, चंद्रा बाबू। या टिकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले, ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत, शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत, व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत। हां, बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे। आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे।
अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील ते स्वतःला तुडून घेत आहेत. त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. जतीनराम मांझीसारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे. बरोबर आहे. या नकली शिवसेनेचे तर 7 खासदार आहेत असं म्हणतात ना. किती आहेत? 8 कसे असतील? तुम्ही सुद्धा EVM सारखं कीर्तिकरांसारखी जागा धापलीत का? प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रित, तुम्ही आमचे गुलाम आहात. नाही, अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची 150 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित होती ती परत केली. अजून काय पाहिजे? 150 करोड़ का प्रॉपर्टी क्लियर किया ना प्रफुल्ल पटेल का. ईडी ने जो जब्त किया था 150 करोड़ का, जो दाऊद के साथ निक्सस लगाया था, तो आपको मंत्री पद क्यों चाहिए? 150 करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया, आपके सब केसेस पीछे ले लिए, तो इसलिए मंत्री पद नहीं मिला है. और ये शिंदे गुट का भी यही हाल है कि आपके वापर करून घेतला नाही, तो ते त्याच्यावरती तेच बोलते. हे जातात कुठे, त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल, ते तुरुंगात जातील. तो वापस जेल जाना पड़ेगा, वापस प्रफुल्ल पटेल की प्रॉपर्टी जप्त हो जाएगी. पण काल हे सगळं होत असताना जम्मू काश्मीरमध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला, आतंकवादी हल्ला झाला श्रद्धाळूंच्या बसवर आणि 10 जणांचा बळी गेला. त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झालं तर मला दिसत नाही. निवडणूक काळामध्ये अमित शहा वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं, जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली, अतिरेक्यांचा बिमोड केला. पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं, हे दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे. आजही काश्मीरी पंडितांच्या घरवापसीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही. जतीनराम मांझी यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे. आपल्याला माहीत नसलेलं सांगतो, राम हे काल्पनिक पात्र होतं. राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणारं जतीनराम मांझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट, आपलं भाजप इंडिया सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिलं. यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या नरेंद्र मोदींचा? स्वतःला ते श्रीराम समजत होते, विष्णू समजत होते, भगवान समजत होते. पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतीनराम मांझी, राम हे अस्तित्वातच नव्हते, राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतीनराम मांझी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं. यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. याच्यावर रामभक्त भाजपनं याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे. ग्रहण लागल्यासारखं वातावरण असं तुम्ही म्हटलं, ग्रहण लागल्यासारखं कुठे उत्साह आहे लोकांमध्ये? शपथ घेतली, लोकांमध्ये उत्साह कुठे आहे? पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवल्या का? काय टाळ्या थाळ्या? कुठे आहे उत्साह लोकांमध्ये? हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का. हे बैलाला रेडकू झाला आहे अशा पद्धतीचं सरकार आहे. म्हणजे लोकांचा विश्वासच नाही आहे या सरकारवर. हे कसं निर्माण झालं सरकार? भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला, इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वाह वाह 3री बार मोदी सरकार. कौन सा मोदी सरकार भाई ये? चलो मल्लिकार्जुन खरगे कालच्या बैठकीला उपस्थित होते. आपल्या पक्षप्रमुखांना सुद्धा निमंत्रण होतं. पहा की मोदींचा लोकशाहीवरती विश्वास नाही.
मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला. मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या डोळ्यासमोर 150 खासदारांचं निलंबन केलं संसदेतून. अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या शपथविधीला इंडियाने का जावं? मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय होता की खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहावं. बहिष्कार टाकावा असंच काही निर्णय होता की बहिष्कारने कशा करता जायच्या? ज्या शपथ घेतली लोकशाहीच्या माध्यमातून, पण त्यांनी 150 खासदारांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं, कत्तल केली लोकशाहीची, अशा व्यक्तीच्या शपथविधीला आम्ही का जावं? हा साधा प्रश्न आमच्या समोर होता. तरी देशाचं प्रधानमंत्री पद आहे, संविधानिक पदावर खरगे साहेब बसलेले आहेत, मल्लिकार्जुन खरगे, ते जाऊन आले. सो भागवत कराड असतील, नारायण राणे यांना देखील आता मंत्रिपदावरून डावलण्यात आलं, अनेक लोकांना संधी देण्यात आलं. का वाटतं? बघा, भागवत कराड यांना कॅनडाचं हायकमिशनर म्हणून पाठवत आहेत आणि नारायण राणे यांना बहुतेक जोहान्सबर्गला पाठवत आहेत हायकमिशनर म्हणून. कुठेतरी व्यवस्था करतील ना, असं कसं काय? प्रत्येकाच्या गाडी घोड्याची, दाणा पाण्याची, चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल, अनेकांना करावी लागेल अशी व्यवस्था. बघू आता. सर, लोकसभा चुनाव से पहले कांग्रेस द्वारा भी कई गारंटियां दी गई हैं. अब कर्नाटक में जो कांग्रेस है उसे कहेंगे कि मुसीबत का सामना करना पड़ रहा है क्योंकि उनके दफ्तर के बाहर महिलाओं की लाइन लगी है गारंटी लेने की. ठीक है, अगर कांग्रेस पार्टी की कर्नाटक की सरकार ने गारंटी दी है, अगर ये कहा है कि हमारी केंद्र में सरकार आने के बाद हम फलाना फलाना करेंगे, तो ये हमारी जिम्मेदारी है. हमारी सरकार जब केंद्र में आएगी तो ये सब गारंटी पूरी हो जाएगी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.